वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण ट्रान्सको ई आणि टेकिंग शब्दासाठी पॉवर सिस्टीमचा पार्ट 4 पाहणार आहोत. हे पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपला टार्गेट आहे 50 आउट ऑफ 50 तांत्रिक प्रश्नामध्ये घेणे. तर त्यासाठी हे पार्ट अतिशय इम्पॉर्टंट आहेत. मागील वर्षांमध्ये विचारलेले गेलेले प्रश्न आहेत. आपल्याला मॅक्झिमम मार्क्स पाहिजे असेल तर आपल्याला पॉवर सिस्टीम हा पार्टचा जास्तीत जास्त अभ्यास करावे लागेल आणि या प्रश्नाची प्रॅक्टिस करावी लागेल. जर असेच इम्पॉर्टंट प्रश्न पाहिजे असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 62वा प्रश्न. द फॉलोइंग इज नॉट ॲडव्हान्टेज ऑफ DC ट्रान्समिशन. खालील कोणते DC संचरणचा एक लाभ नाही? ऑप्शन ए नो चार्जिंग करंट, बी नो स्किन इफेक्ट, सी नो स्टॅबिलिटी प्रॉब्लेम, डी आहे चीपर कन्व्हर्टर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी चीपर कन्व्हर्टर. हे DC ट्रान्समिशन ॲडव्हान्टेज नाही, हे DC ट्रान्समिशनचे डिसॲडव्हान्टेज आहे. कारण यामध्ये कन्वर्ट करणे खूप कॉम्प्लिकेटेड असते आणि याला DCला ट्रान्सफॉर्मर थ्रू स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करता येत नाही आणि याला AC मध्ये कन्वर्ट करता वेळेस खूप कॉम्प्लिकेटेड असते. म्हणून आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी चीपर. प्रश्न क्रमांक 63. द कोरोना लॉस डज नॉट डिपेंड अपॉन द. कोरोना हानी खालीलपैकी कशावर डिपेंड नसते? ऑप्शन ए कंडक्टर सरफेस ग्रेडियंट, बी डेन्सिटी फॅक्टर, सी ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स, डी आहे शेप ऑफ द कंडक्टर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी शेप ऑफ द कंडक्टर. कोरोना हे कंडक्टरच्या शेपवर डिपेंड नसते. कोरोना हे फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेजवर डिपेंड असते. प्रश्न क्रमांक 64. विच इज टाईप ऑफ CB इज प्रिफेअर फॉर टू इन्स्टॉल इन EHV सिस्टम? ऑप्शन ए वॅक्यूम सर्किट ब्रेकर, बी एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर, सी बल्क ऑइल सर्किट ब्रेकर, डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. EHV सिस्टीममध्ये एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरचा वापर करतात. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर हे AC आणि DC दोन्ही प्रकारच्या सिस्टममध्ये वापरता येतो. प्रश्न क्रमांक 65. स्किन इफेक्ट एक्झिस्ट ओनली इन. स्किन प्रभाव केवळ विद्यमान असते. ऑप्शन ए लो व्होल्टेज DC ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, बी हाय व्होल्टेज DC ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन, सी केबल कॅरिंग DC करंट, डी आहे AC ट्रान्समिशन लाईन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी AC ट्रान्समिशन लाईन. स्किन इफेक्ट हे AC ट्रान्समिशन लाईनवर होतो. सरफेसवर करंटच्या फ्लो होण्याच्या इफेक्टला स्किन इफेक्ट असे म्हणतात. आणि स्किन इफेक्ट हे फ्रिक्वेन्सी, कंडक्टरचे क्रॉस सेक्शनल एरिया व कंडक्टिंग मटेरियलची मॅग्नेटिक प्रॉपर्टी वर डिपेंड असते. प्रश्न क्रमांक 66. आयसोलेटर ऑपरेट अंडर विच कंडिशन. आयसोलेटर कोणत्या अवस्थेमध्ये वापर करतो? ऑप्शन ए लोड कंडिशन, बी फॉल्ट कंडिशन, सी नो लोड कंडिशन, डी शॉर्ट सर्किट कंडिशन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी नो लोड कंडिशन्स. आयसोलेटरला नो लोड कंडिशनमध्ये वापरतात कारण आयसोलेटरमध्ये कोणत्याही प्रकारचे आर्किंग रेजिस्टिंग नसते, त्यामुळे याला नो लोड कंडिशन वापरतात. लोड कंडिशनमध्ये याला वापरत नाहीत. लोड कंडिशनमध्ये सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो. प्रश्न क्रमांक 67. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट आर्क रेजिस्टिंग मटेरियल युज्ड इन सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरमध्ये खालीलपैकी कोणता सर्वात जास्त चापरोधक पदार्थ वापरला जातो? ऑप्शन ए SF6, बी पोर्सिलिन, सी ऑइल, डी व्हॅक्यूम हाय व्हॅक्यूम. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी हाय व्हॅक्यूम. सर्किट ब्रेकरमध्ये सर्वात जास्त आर्क विरोधी म्हणून हाय व्हॅक्यूमचा वापर करतात कारण हाय व्हॅक्यूम हे याची रॅली स्ट्रेंथ ऑइल आणि SF6 गॅसपेक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक 68. इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मेजर कॉस्ट दॅट ऑफ. एका वितरण प्रणालीमध्ये मुख्य लागत असते. ऑप्शन ए अर्थिंग सिस्टीम, बी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, सी कंडक्टर्स, डी आहे मीटर्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये मेजर कॉस्ट हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची असते. प्रश्न क्रमांक 70. फॉर अ प्रोटेक्शन ऑफ अ व्हेरी लॉंग
एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन विच रिले इज युज्ड. एखाद्या अत्यलांब उच्च व्होल्टेज लाईनला प्रतिरक्षासाठी कोणता रिले प्रयोग करतात? तर ऑप्शन ए इम्पिडन्स रिले, बी ॲमेच्युअर डिस्टन्स रिले, सी पर्सेंटेज डिफरन्शियल रिले, डी आहे रिॲक्टन्स टाईप रिले. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी ॲमेच्युअर टाईप डिस्टन्स रिले. लॉंग ट्रान्समिशन हाय लाईनसाठी ॲमेच्युअर रिलेचा उपयोग करतात. ॲमेच्युअर रिले खूप सेन्सिटिव्ह असते. यामध्ये डिस्टन्स मेजरमेंट आणि डायरेक्शन युनिटचा कॉम्बिनेशन असते. प्रश्न क्रमांक 71. विच ऑफ द फ्लोविंग सर्किट ब्रेकर हॅज लोअर ऑपरेटिंग व्होल्टेज? खालीलपैकी कोणता सर्किट ब्रेकरची सर्वात कमी ऑपरेटिंग व्होल्टेज असते? ऑप्शन ए एअर ब्रेक सर्किट ब्रेकर, बी बल्क ऑइल सर्किट ब्रेकर, सी आहे SF6, डी आहे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए एअर ब्रेक सर्किट ब्रेकर. एअर ब्रेक सर्किट ब्रेकरचे ऑपरेटिंग व्होल्टेज खूप कमी असते. याचा उपयोग 15 kV पर्यंत करतात. याचा उपयोग AC किंवा DC दोन्हीसाठी करता येते आणि याची रिलोडिंग कॅपॅसिटी जास्त असते. प्रश्न क्रमांक 72. इन ACSR कंडक्टर द इन्सुलेशन बिटवीन ॲल्युमिनियम अँड स्टील कंडक्टर इज. ACSR चालकामध्ये ॲल्युमिनियम आणि इस्पात चालक यामध्ये विद्युतरोधन असते. ऑप्शन ए वार्निश, बी बिटमेन, सी सिरॅमिक्स, डी आहे नो इन्सुलेशन इज रिक्वायर. कोणत्याही प्रकारची रोधकाची आवश्यकता नाही. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी नो इन्सुलेशन इज रिक्वायर. ACSR कंडक्टरमध्ये ॲल्युमिनियम आणि स्टील कंडक्टरमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्सुलेशन वापरत नाही. स्टील कंडक्टर आणि ॲल्युमिनियम कंडक्टर हे इलेक्ट्रिकली कनेक्टेड असतात आणि स्टील कंडक्टर हे कंडक्टरची मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 73. द क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साईज ऑफ कंडक्टर फॉर अ फीडर. फीडरच्या चालकाचा आकाराचा चुनाव मानदंड काय आहे? ऑप्शन ए व्होल्टेज ड्रॉप, बी कोरोना लॉस, सी टेम्परेचर, डी रेडिओ इंटरफेरन्स. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी टेम्परेचर. फीडर लाईनच्या कंडक्टरचा आकार हे टेम्परेचर राईजवर अवलंबून असते. ज्या कंडक्टर इलेक्ट्रिक पॉवर सबस्टेशनपासून डिस्ट्रीब्युशनपर्यंत पोहोचते त्याला फीडर असे मानतात. फीडरमध्ये करंटची व्हॅल्यू सेम असते. यामध्ये कोणत्याही प्रकारची टॅपिंग नसते. प्रश्न क्रमांक 74. द सर्ज रेजिस्टन्स ऑफ केबल इज. केबलचा सर्ज रेजिस्टन्स असतो. ऑप्शन ए 20 ohms, बी 50 ohms, सी 200 ohms, डी 300 ohms. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी 50 ohms. केबलचा सर्ज रेजिस्टन्स हे जनरली 40 ते 60 ohmच्या दरम्यान असते आणि ट्रान्समिशन लाईनचा जर सर्ज इम्पिडन्स विचारलं तर ते इम्पिडन्स 400 ओहम ते 600 ओहमच्या दरम्यान असते. प्रश्न क्रमांक 75. द फंक्शन ऑफ सर्किट ब्रेकर. परिपथ ब्रेकरचा उपयोग आहे. ऑप्शन ए टू सेफ गार्ड द सर्किट, बी टू ऑन ऑफ द सर्किट, सी सेव्ह द ह्युमन लाईफ, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए टू सेफ गार्ड द सर्किट. सर्किट ब्रेकरचा उपयोग सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी करतात. सर्किट ब्रेकरची रेटिंग ही KVA किंवा MVA मध्ये असते. सर्किट ब्रेकरच्या दोन्ही साईडला आयसोलेटरचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 78. विच इलेक्ट्रिकल डिव्हाइस इज युज्ड टू रेड्यूस द आर्क प्रोड्यूस बिटवीन द कंडक्टर. चालकामध्ये उत्पन्न होणारी आर्कला कमी करण्यासाठी खालीलसाठी कोणता विद्युत युक्तीचा वापर करतात? ऑप्शन ए कॅपॅसिटर, बी डायोड, सी रेजिस्टन्स, डी ट्रान्झिस्टर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए कॅपॅसिटर. कंडक्टरमध्ये उत्पन्न होणारी आर्कला कमी करण्यासाठी कॅपॅसिटरचा वापर करतात. कंडक्टरमध्ये आर्क उत्पन्न होण्याचं मुख्य कारण इंडक्टर्स असते. या इंडक्टिव्ह इफेक्टला कमी करण्यासाठी कॅपॅसिटन्सचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 79. डॅश हॅज द मॅक्झिमम लाईफ टेनर्स. जास्तीत जास्त जीवनकाल अधिक असतो. ऑप्शन ए वुडन पोल्स, बी स्टील पोल्स, सी कॉन्क्रीट पोल्स, डी आहे स्टील टॉवर्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी स्टील टॉवर्स. स्टील टॉवरचा कार्यकाल जास्त असतो. याला 66 kV पेक्षा जास्त व्होल्टेज लाईनसाठी वापर करतात.
प्रश्न क्रमांक 80. विच डिव्हाइस इज युज्ड इन सबस्टेशन टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर. शक्तिगुणक सुधारण्यासाठी उपकेंद्रामध्ये युक्तीचा उपयोग करतात. ऑप्शन ए सिंक्रोनस रिॲक्टर, बी सिरीज इंडक्टर्स, सी सिंक्रोनस कंडेन्सर, डी सिरीज कॅपॅसिटर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी सिंक्रोनस कंडेन्सर. सबस्टेशनमध्ये पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी सिंक्रोनस कंडेन्सरचा उपयोग करतात. सिंक्रोनस कंडेन्सर हे सिंक्रोनस मोटार असते, त्याला नो लोड कंडिशनवर हाय एक्सायटेशनच्या द्वारे वापरतात. त्यामुळे ते एक कॅपॅसिटर सारखा कार्य करते आणि पॉवर फॅक्टर सुधारते. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.